करूंगा कि नहीं, मैंने ऐसा नहीं कहा है। दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार रॅलीमध्ये इंडियन आयडॉल फेम गायक अभिजित सावंतही सहभागी झालेला होता। या निमित्तानं राहुल शेवाळे आणि अभिजित सावंत यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली खास बातचीत। मतदारसंघाच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या प्रचारार्थ बाईक शो आणि रोड शोचं आयोजन केलेलं आहे। इंडियन आयडलचा पार्ट फर्स्टचा विनर अभिजित सावंत त्यांच्याबरोबर आपण त्यांच्याशी चर्चा करूया। राहुलजी, सर्वच स्तरातनं तुम्हाला नागरिकांचा मतदारांचा सहभाग मिळतोय, मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे का आज काही अपंग संघटनेची लोक आहेत तीही तुमच्या बरोबर आलेली आहेत, किती महत्त्वपूर्ण मानताय? नाही, समाजातील सर्व घटकांनी मला पाठिंबा दिलेला आहे। आज अपंग संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचं मी महानगरपालिकेच्या वतीने काम केल्यामुळे त्यांना एक विश्वास आहे की केंद्राकडून पण त्यांच्या ज्या योजना राबवायच्या आहेत त्या योजना मी राबवून त्यांना न्याय मिळवून देईल, म्हणून ते मला पाठिंबा देत आहेत। समाजातला प्रत्येक घटक, सर्व धर्माचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक आज या रॅलीमध्ये सहभागी आहेत। त्यांना एक विश्वास आहे, एक जे परिवर्तन आहे ते परिवर्तन केवळ महायुतीच करू शकते आणि तो विश्वास आज या लोकांच्या उपस्थितीच्या माध्यमातून दिसून येत आहे। परिवर्तनाचा विश्वास लोकांना दिसतो आहे। गेले काही टप्प्यांमधलं मतदान जे आपण पाहिलेले लोकसभेचं, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे का मतदानाची जी टक्केवारी आहे ती अचानक खूप वाढलेली आहे। नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचं जे स्वप्न लोकांनी उराशी घेतलं होतं ते कुठेतरी पूर्णत्वाकडे जाते असं वाटतंय का? निश्चित स्वरूपात सर्वच राज्यामध्ये विक्रमी मतदान होत आहे आणि मुंबईत विक्रमी मतदान होईल, कारण लोक उत्सुक आहे कधी एकदा 24 तारीख येते आणि या काँग्रेसच्या राजवटीच्या विरुद्ध मतदान करून आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करेल। लोकांनी तो एक संकल्प केला आहे, निश्चय केलेला आहे आणि तो निश्चय ते येणाऱ्या 24 तारखेला पूर्ण करतील। लोक उत्सुकतेने 24 तारखेची वाट पाहत आहेत। गेले कित्येक वर्ष ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुका लोक टाळत होतं, सुट्टीवर जात होतं, पण आज सर्व लोक सुट्टी कॅन्सल करून आपलं स्वतःतलं घरातलं काम बाजूला ठेवून मतदानासाठी उत्सुक आहे आणि विक्रमी मतदानाची नोंद यावेळी हा संपूर्ण देशात होणार आहे। गायक अभिजित सावंत आपल्यासोबत, आपण त्याच्याशी बोलू। अभिजित, काय सांगशील? मोहब्बते लुटाऊ का असं सांगून तू लोकांना अपील केलं होतं, लोकांच्या मनावर राज्य केलं होतं, आता मात्र निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी काय अपील करणार? मी सर्वांना सांगू इच्छितो की प्लीज बाहेर या, मतदान करा। मी या धारावीत मधला आहे, शाहूनगरमध्ये माझं वय गेलं आहे, पूर्ण आयुष्य, शाळा माझी इथलीच आहे आणि मला माहिती आहे की इथली डेव्हलपमेंट कितपर्यंत झालेली आहे। हा रिडेव्हलपमेंटचा धारावीचा इश्यू जो आहे तो खूप वर्षापासूनचा आहे। आम्हासारख्या नागरिकांना ज्या प्रकारे रिडेव्हलपमेंटचं गाजर दाखवलं गेलं आहे एवढ्या वर्षापासून, आता या सरकारला बदल घडवून आणण्याची खूप गरज आहे आणि राहुल शेवाळेंसारखा एक मोठा नेता आम्हाला इथे लाभला आहे, खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं सर्वांनी येऊन इथे शिवसेनेसाठी मत दिलं पाहिजे आणि सर्वांनी एकजुटीने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलं पाहिजे। अभिजित सावंतनी लोकांना अपील केलेलं आहे का विकास जर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी हेच विकास पुरुष आहेत आणि जर नरेंद्र मोदींना मत दिलं गेलं तर खरोखरच राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून धारावीचा जो विकास कित्येक वर्षांपासून जो प्रलंबित राहिलेला आहे तो पूर्ण होऊ शकेल। धारावीहून कॅमेरापर्सन निलेशसह तुषार शेटे, TV9। नंदुरबारमध्ये 2 गावीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। एकाचा प्रयत्न आहे तो विजयी होऊन नवा विक्रम घडवत